आज आपण गावरान पद्धतीची आणि शरीरासाठी अगदी थंड असणारी कांद्याची पात कशी बनवायची हे पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 ते 3 पळ्या तेल ॲड करून घेतलेलं आहे. जिरे ॲड करायचे, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या आहे. इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चॉप करून. तुम्हाला तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता या ठिकाणी. सर्व जिन्नस आपल्याला तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे. या ठिकाणी कांद्याची पात घेतलेली आहे, मी बारीक चिरून घेतली होती. ॲड करूयात. स्वच्छ धुवून घ्यायचे आहे 2 ते 3 पाण्याने आणि मगच ॲड करायचे आहे. चवीनुसार आपल्याला भाजीमध्ये मीठ ॲड करून घ्यायचं आहे. मीठ चांगलं मिक्स झालं की या ठिकाणी मुगाची डाळ ॲड करायची आहे. तर 2 ते 3 तास मी मुगाची डाळ भिजत ठेवली होती, म्हणजे लवकर शिजते. भाजीमध्ये मुगाची डाळ चांगली ॲड करून घेऊयात. अर्ध्या वाटीला कमी असं म्हणजे 2 ते 3 चमचे पाणी ॲड करायचे आपल्याला, म्हणजे डाळ आपली व्यवस्थित शिजते. झाकण ठेवूयात. 15 ते 20 मिनिटं आपल्याला भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे. तर 15 ते 20 मिनिटं या ठिकाणी झालेली आहे आणि डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. भाजी पण छान झालेली